शिवराय मित्रांनो आतापर्यंतच्या वन ऑफ द बेस्ट व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो बेस्ट आहे का नाही मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि हा जो काही व्हिडिओ आहे तो मुलं मुली किंवा जे काही कपल असतात त्यांच्यासाठी देखील तुम्ही बनवू शकताय. व्हिडिओ मित्रांनो एकदम नेक्स्ट लेवलचा झाला आहे. व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला फक्त CapCutची गरज पडणार आहे. सिंपलरित्या तुम्हाला CapCutला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर आता मित्रांनो न्यू प्रोजेक्टवरती क्लिक वगैरे करून तुम्हाला कसं प्रोजेक्ट घ्यायचं, फोटो कसं ॲड करायचं हे तर माहीत आहे. आणि फोटो वगैरे ॲड करून जो काही रेशो असणार आहे तो रेशो तुम्ही 9:16च्या रेशोमध्ये ठेवायचा आहे. म्हणजे आपले जे काही रीलचा रेशो आहे तो. आता मित्रांनो जो काही एडिटेड जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट ओपन करून मी सगळा प्रोजेक्ट तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर मित्रांनो सिंपली जो काही तुमचा फोटो वगैरे असेल तुम्ही एका फोटोचा किंवा जास्त अनेक फोटोचा व्हिडिओ हा बनवू शकताय, काही प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो बघू शकता एकदम नेक्स्ट लेव्हलचा व्हिडिओ आहे. तर आता सिंपलरित्या मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, ज्या प्रकारे मी बीट मार्क सांगतोय त्या प्रकारे तुम्हाला बीटला मार्क करून घ्यायचं आहे. ओके. तर मित्रांनो तुम्हाला सॉन्ग प्रॉपर ऐकून मगच बीटला मार्क करायचं आहे. तर आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती बघू शकता मित्रांनो 3 सेकंदाच्या जरासं नकळत पुढं आहे. त्याच्या पुढची म्हणजे मित्रांनो इथं सॉन्ग्स आपली पहिली लाईन कंप्लीट होत्या. नंतर इथे जी काही पुढची बीट आहे ती 6 सेकंदाच्या जरासं पुढं आहे. इथं आपली जी काही दुसरी लिरिक्स आहे ती दुसरी लिरिक्स या ठिकाणी कंप्लीट होत्या. नंतर पुढची जी काही बीट आहे ती बरोबर 9 सेकंदवरती आहे बघू शकता. इथं आपली तिसरी लिरिक्स कंप्लीट होत्या. आणि मित्रांनो नंतर पुढची जी काही बीट आहे ती 12 आणि 13 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे बरोबर त्या डॉटच्या थोडंसं पुढे आहे बघू शकताय. तर मित्रांनो या प्रकारे बीटला मार्क केल्यानंतर आता हे तुम्हाला सुरुवातीचे जे काही बीट आहे ते म्हणजे लाईन बाय लाईन तुम्हाला ॲड करायची. जसं लाईन संपेल तसं तुम्हाला ॲड करायचं आहे. आता मित्रांनो पुढची जी काही आपली बीट आहे ती बघू शकता खाली ऑडिओचा जो काही लूप आहे इथे बघू शकता खाली ऑडिओ ते एकदम वरच्या बाजूला असं उचलला गेला आहे. तर सिंपली मित्रांनो इथे तुम्हाला यायचं आहे बीटला मार्क करायचं आहे. नंतर मित्रांनो पुढचा जो काही लूप आहे बघू शकता 14 सेकंदाच्या बरोबर खाली आहे. तर त्या बरोबर तिथे यायचं फोटोला स्प्लिट करायचं आहे. नंतर पुढे एक लूप तुम्हाला दिसतोय सिंपली ह्या लूपवरती यायचं आहे. इथे एक फोटोला स्प्लिट मारायचं आहे. नंतर त्या पुढंच एक लूप आहे बघू शकता. सिंपलरित्या इथं तुम्हाला बीटला मार्क करायचं आहे. नंतर मित्रांनो जी काही पुढची बीट आहे ती बघू शकता इथं 15 सेकंदाचं जे काही सुरुवातीत 0 आहे त्या 0च्या बरोबर खालीच एक लूप आहे बघू शकताय. तर मित्रांनो प्रॉपर तुम्हाला सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे आणि मगच बीटला मार्क करायचं आहे. आणि टाईमलाईन जी काही आहे ती मित्रांनो मी कशाप्रकारे झूम केल्या बघू शकताय. इथं 0 सेकंद म्हणजे असं जास्त झूम केलं की कमी झूम केलं की असं 2-3 म्हणजे 0, 2, 4 असं दिसतंय. आणि जरा थोडंसं आणखी केलं की 1, 2, 3, 4 असं कंटिन्यू आपल्याला सेकंद दिसत आहेत. तर मित्रांनो या प्रकारे कंटिन्यू ज्या प्रकारे दिसेल त्या प्रकारे तुम्हाला झूम ठेवायचे आहे. आणि ज्या प्रकारे मी लूप सांगितलं त्या प्रकारे हे सुरुवातीची लूप तुम्हाला ॲड करायचे आहेत. नंतर मित्रांनो पुढची आपली जी काही बीट आहे ती 15 सेकंदाच्या जरासं पुढं आहे. तर इथं देखील तुम्हाला सॉन्ग ऐकून बीटला मार्क करायचं आहे. नंतरची जी काही बीट आहे ती 16 सेकंदाचा जो काही बरोबर 0 आहे त्या 0 पाशी आहे. नंतरचं मित्रांनो पुढची जी काही बीट आहे ती 17 सेकंदावर बरोबर आहे. त्याच्या पुढची मित्रांनो आपली जी काही बीट आहे ती 17 आणि 18 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या जरासं पुढं आहे. त्याच्या पुढची मित्रांनो आपली जी काही बीट आहे ती 18 सेकंदवरती आहे बघू शकता. 18 सेकंदांची काही सुरुवातीचे 0 आहेत बरोबर त्या 0च्या खाली आहे. नंतरची मित्रांनो बीट जी काय आहे ते 18 आणि 19 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं मागं आहे बघू शकताय. त्याच्या पुढची मित्रांनो जी काही बीट आहे ती 19 सेकंदाचे काही सुरुवातीचे 0 आहेत बरोबर त्या 0च्या खाली आहे. त्याच्या पुढची मित्रांनो आपली जी काही बीट आहे ती 20 सेकंदाच्या बरोबर खाली आहे बघू शकताय. त्याच्या पुढची मित्रांनो आपली जी काही बीट आहे ती 20 आणि 21 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या नकळत पुढं आहे. पुढची मित्रांनो आपली जी काही बीट आहे ती 21 सेकंदात जे काही सुरुवातीत 0 आहेत त्या 0च्या खाली आहे. त्याच्या पुढची आपली जी काही बीट आहे ती बघू शकता 21 सेकंद आणि 22 सेकंदाच्या मधला हा जो काही डॉट आहे ते 21 आणि डॉटच्या बरोबर सेंटरला आहे. नंतरची जी काही बीट आहे ती 22 सेकंदाच्या 0च्या खाली आहे. नंतरची मित्रांनो आपली जी काही बीट आहे ती 23 सेकंदात जे काही 23 आहे त्याच्याबरोबर खाली आहे. त्याच्या पुढची मित्रांनो बीट आपली बघू शकता 23 आणि 24 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे ह्या डॉटवरती आहे बरोबर. नंतरची जी काही बीट आहे ती 24 सेकंदात जे काही 2 0 आहेत त्या 0वरच्या खाली आहे बघू शकताय. आणि लास्ट 2 नंबरची जी काही बीट आहे ती मित्रांनो 24 सेकंदाच्या जरासं पुढं आहे. आणि जी काही लास्टची आपली बीट आहे ती बरोबर 25 सेकंदवरती आहे. तर मित्रांनो ज्या प्रकारे मी बीट तुम्हाला सांगितले तुम्हाला सॉन्ग ऐकून प्रॉपर ह्या बीटला मार्क करून घ्यायचं आहे. बीटला मार्क केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर मित्रांनो आपला जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करून इथं मित्रांनो तुम्हाला झूम वनचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. झूम वनचं ॲनिमेशन ॲड केल्यानंतर आता मित्रांनो ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर मित्रांनो आपलं जे काही पहिलं ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. प्रो इफेक्टला सिलेक्ट कर म्हणजे व्हिडिओ इथं सॉरी 1 मिनिट. जे काही ट्रान्झिशनमध्ये मित्रांनो प्रोची कॅटेगरी या प्रोच्या कॅटेगरीला तुम्हाला सिलेक्ट करून इथं कलर वाईप नावाचं एक ट्रान्झिशन बघायला भेटते. सिंपली हे ट्रान्झिशन तुम्हाला इथं ॲड करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो इथं मी एक वेगळा म्हणजे वेगवेगळे फोटो ॲड केलेत. तुम्ही एक सेम फोटो ठेवला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. व्हिडिओ तुमचा एकदम जबरदस्त दिसणार आहे काही विषय नाही. ओके. तर मित्रांनो इथे कलर वाईपचं ट्रान्झिशन ॲड केल्यानंतर आता तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. कलर वाईपचं जे काही ड्युरेशन आहे खाली ठेवल्या बघू शकताय. तर मित्रांनो ही जी काही ड्युरेशन तुम्हाला कलर वाईपची दिसते ती 1.3 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे.
पुढचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे. नंतर ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे. इथे देखील झूम वनचं ॲनिमेशन ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो पुढचे जे काही फोटो आहेत हे आता बघू शकता कुठेपर्यंत आपली जी काही 12 आणि 13 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे ह्या डॉटच्या मागं जेवढे फोटो आहेत त्या सगळ्याला तुम्हाला झूम वन ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोमधनं झूम वनचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. आणि मित्रांनो ह्या फोटोंच्या मध्ये जे काही ट्रान्झिशन असणार आहे हे ट्रान्झिशन तुम्हाला कलर वाईपचं ट्रान्झिशन ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो इथे बघू शकता सगळीकडे कलर वाईपचं ट्रान्झिशन वगैरे ॲड केले. आणि मित्रांनो हे जे काही पुढचं म्हणजे 12 आणि 13 सेकंदाच्या मधला जो काही इथे बीट आहे त्या बीटच्या वरचा जो काही ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनमध्ये फक्त तुम्हाला कुठलं हे बघू शकता हा ट्रान्झिशन आहे कंपॅरिझन टूचं ट्रान्झिशन आहे. हे फक्त कंपॅरिझन टूचं ट्रान्झिशन तुम्हाला इथं ॲड करायचं आहे. ओके, कंपॅरिझन टूचं ट्रान्झॅक्शन ॲड केल्यानंतर आता मित्रांनो ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे पुढचा जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करा. इन ॲनिमेशनमध्ये तुम्हाला ट्रिपल वाईप नावाचं ॲनिमेशन बघायला भेटते. सिम्पली हे ॲनिमेशन तुम्हाला इथं ॲड करायचं आणि मित्रांनो ह्याची जी काही ड्युरेशन आहे ते 1.2 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढे मित्रांनो आता जे काही छोट्या बिटमध्ये आपले फोटो आहेत आय होप की तुम्ही प्रॉपर बीट मार्क केले असेल. तर मित्रांनो या प्रकारे तुम्हाला आता हा जे काही छोट्या बीटमध्ये फोटो आहे सिम्पली त्या पहिल्या फोटोला तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. 1 मिनिट टाईमनंतर थोडंसं मी झूम करतो. पहिल्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोवरती क्लिक करून 3D कार्ड 2चं ॲनिमेशन आपल्याला इथे ॲड करायचं आहे. नंतर मित्रांनो 3D कार्ड 2चं ॲनिमेशन ॲड केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं. पुढे 3D कार्ड 3चं ॲनिमेशन द्यायचं आहे. नंतर 3D कार्ड 4 नंतर 3D कार्ड 5 आणि जे काही लास्टला 3D कार्ड 6 असं तुम्हाला 2 पासून 6 पर्यंत हे सगळे ॲनिमेशन बॅक टू बॅक द्यायचे आहेत. ओके, आता मित्रांनो हे ॲनिमेशन तुम्ही अप्लाय केल्यानंतर पुढचा जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. आता पुढचा फोटो आपला किती सेकंदावरचा आहे बघू शकताय. त्यामुळे आता इथे बघू शकता 15 सेकंदाच्या पुढची आपली जी काही बीट आहे बरोबर ह्या बीटवरती तुम्हाला यायचं आहे. बीटवरती आल्यानंतर फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे आणि बेंड झूमचं ॲनिमेशन ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढचा मित्रांनो जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनवरती क्लिक करून आईस क्यूब नावाचं इथं ॲनिमेशन आहे. सिम्पली हे ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे. ड्युरेशन एकदम फुल ठेवायचे आहे खाली आणि इथं देखील तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो जे काही ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करून इथं तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झिशन ॲड करायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला बेंड झूमचं ॲनिमेशन द्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो पुढचे तर या पुढच्या फोटोला देखील बेंड झूमचं ॲनिमेशन द्यायचं आहे. त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला देखील बेंड झूमचं आणि जो काही चौथा फोटो आहे आता बघू शकता 3 फोटोंना आपण बेंड झूमचं ॲनिमेशन दिलं आहे. आता जो काही चौथा फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनवरती क्लिक करून तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टलीचं ॲनिमेशन द्यायचं आहे आणि जे काही ड्युरेशन खाली आहे ते देखील तुम्हाला एकदम फुलवरती ठेवायचे आहे. ओके, आता मित्रांनो ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर जो काही आपला मित्रांनो पुढचा फोटो तुम्हाला दिसतोय सिम्पली या पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनमध्ये झूम फ्लिप नावाचं ॲनिमेशन आहे. हे ॲनिमेशन देऊन खालचे ड्युरेशन एकदम फुल ठेवायचे आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो पुढचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इथनं तुम्हाला इन ॲनिमेशनला सिलेक्ट करून स्विश नावाचं ॲनिमेशन जे काय आहे ते स्विश ॲनिमेशन तुम्हाला इथं ॲड करायचं आहे. ओके, आता मित्रांनो ह्या फोटोला स्विच ॲनिमेशन दिल्यानंतर आता पुढचा जो काही फोटो आहे त्याला देखील सेम ॲनिमेशन द्यायचा आहे आणि त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे ह्याला देखील सेम ॲनिमेशन द्यायचं आहे. आता मित्रांनो बघू शकता 3 फोटोंना आपण सेम ॲनिमेशन अप्लाय केलं आहे. आता जो काही चौथा फोटो आहे त्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोवरती क्लिक करून ट्रेन 2चं ॲनिमेशन ॲड करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो पुढचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करा. ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं तुम्हाला स्मार्टफोन 1चं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो त्याच्या पुढचा आपला जो काही फोटो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करून स्लिप अँड स्लाईड 2चं ॲनिमेशन इथं ॲड करायचं आहे. ओकेवरती क्लिक करून पुढं स्लिप अँड स्लाईड 1चं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. तर मित्रांनो लक्षपूर्वक बघा सगळ्यात अगोदर स्लिप अँड स्लाईड 2चं ॲनिमेशन नंतर स्लिप अँड स्लाईड 1चं ॲनिमेशन नंतर मित्रांनो 2 आणि नंतर 1चं ॲनिमेशन या प्रकारे हे 4 फोटोनं तुम्हाला ॲनिमेशन द्यायचं आहे. जो काही लास्टचा फोटो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनमधनं कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि डेस्कटॉप लेफ्टचं ॲनिमेशन द्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आय होप तुम्हाला सगळं ट्रान्झॅक्शन आणि जे काही ॲनिमेशन होतं ते समजलं असतील. आता मित्रांनो इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि ट्रेंडिंगच्या सेक्शनला सिलेक्ट करून ट्रेंडिंगमध्ये सुरुवातीला तुम्हाला सुपर लार्ज स्पॉट नावाचा एक इफेक्ट बघायला भेटणार आहे. सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. इफेक्टची जी काही ड्युरेशन असणार आहे ते ड्युरेशन मित्रांनो आपल्या पहिल्या फोटोपर्यंत तुम्हाला सेट करायचे आहे. आता मित्रांनो इथून पुढचे जे काही इफेक्ट आहे ते तुम्हाला व्यवस्थित बघा तरच तुम्ही एकदम व्यवस्थित व्हिडिओ बनवू शकताय. तर आता मित्रांनो तुम्हाला कुठे यायचं आहे बघू शकता. आता हा इफेक्ट अशा ठिकाणी सेट करायचा आहे. तिथं बघू शकता आपला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये फोटो आहे आणि इथं आपल्या फोटोचा कलर चेंज होतोय. तर मित्रांनो हा कलर चेंज होतोय जे काही आपण ट्रान्झॅक्शन ॲड केलं आहे त्याच्यामुळे चेंज होतोय. तर मित्रांनो जिथं चेंज होतोय बरोबर त्या म्हणजे त्या पोझिशनला तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट या ठिकाणी सेट करायचा आहे. ओके,
आता मित्रांनो बघू शकताय प्रॉपर तुम्हाला इथं 4 सेकंदांनी 3 आणि 4 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे, त्या डॉटच्या आणि 4च्या बरोबर सेंटरला यायचं या ठिकाणी. इथं आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून ओपनिंग अँड क्लोजची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. ओपनिंग अँड क्लोजची कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर ह्यामध्ये एक इफेक्ट आहे बघू शकता डॉली बॅक नावाचा. तर इथे बघू शकता डॉली बॅक नावाचा एक इफेक्ट आहे. सिंपली हा इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करायचा आहे. इफेक्ट ॲड केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टची जी काही लेंथ असणार आहे, ती मित्रांनो आपल्या फोटोबरोबर सर्वात अगोदर तुम्हाला सेट करायची आहे. आता मित्रांनो ह्या इफेक्टची सेटिंग कशी ठेवायची आहे बघा. सिंपली इफेक्टवरती क्लिक करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. ॲडजस्टवरती क्लिक केल्यानंतर इफेक्ट ॲड केल्यानंतर मित्रांनो ह्याचं जे काही सेटिंग आहे ते पूर्णपणे वेगळं असणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. जे काही पहिलं स्पीडचं ऑप्शन आहे ते फुल असणार आहे, ते तुम्हाला एकदम म्हणजे असं 0 करायचं आहे. आता मित्रांनो स्पीडला 0 केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे. स्पीडला म्हणजे 0 करायचं आहे. नंतर मित्रांनो खाली ॲटमॉस्फिअरचा एक ऑप्शन आहे. तर मित्रांनो सिंपली तुम्हाला जे काही ॲटमॉस्फिअर आहे हे देखील तुम्हाला 0 करायचं आहे. आणि मित्रांनो खाली ब्लरचा ऑप्शन आहे, तो ब्लर जास्त असणार आहे, ते तुम्हाला 30 ते 35 दरम्यान ठेवायचं आहे. ओके. तर इथे मी 35 वरती ठेवतोय आणि ओकेवरती क्लिक करतोय. तर मित्रांनो प्रॉपर तुम्हाला हा इफेक्ट ज्या प्रकारे मी सेटिंग सांगितलं त्या प्रकारे ठेवायचा आहे. आता मित्रांनो पुढच्या फोटोमध्ये देखील तुम्हाला हाच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर ते कसं करायचं, सिंपली हा जो काही इफेक्ट आहे ह्याला सिलेक्ट करून डुप्लिकेटवरती क्लिक करायचा आहे. हा जो काही इफेक्ट डुप्लिकेट झाला आहे, सिंपली याला तुम्हाला ड्रॅग म्हणजे दाबून धरायचा आहे आणि पुढच्या बाजूला जिथं आपलं ज्या प्रकारे मी सांगितलं, आता इथं 1 मिनिट मी पहिलं जे काही इफेक्ट आहे ते इफेक्ट या ठिकाणी डिलीट करतो म्हणजे तुम्हाला प्रॉपर समजेल. तर आता मित्रांनो इथे सिंपली या डुप्लिकेटवरती क्लिक करायचं आहे. डुप्लिकेटला क्लिक केल्यानंतर आता पुढं आपलं जिथे इथे बघू शकता आपलं ब्लॅक अँड व्हाईटमधनं कलरफुल होतोय. सिंपली हा जो काही इफेक्ट आहे ह्याला ड्रॅग करत तुम्हाला ह्या पोझिशनला आणायचा आहे आणि इथे बघू शकता आपला प्रॉपर जो काही कलर आहे तो व्यवस्थितरित्या मॅच झाला आहे. तर मित्रांनो या प्रकारे पुढच्या 2 फोटोला म्हणजे पुढच्या फोटोला देखील तुम्हाला जे काही इफेक्ट आहे तो इफेक्ट व्यवस्थितरित्या ॲड करून घ्यायचा आहे. इफेक्ट सेट करून घेतल्यानंतर आता मित्रांनो एखाद्या इफेक्टची लेंथ जास्त होत असेल तर सिंपलरित्या तुम्हाला ते व्यवस्थित आपल्या फोटोपर्यंत सेट करायचे आहे. आणि एखाद्याची कमी होत असेल तर तुम्हाला प्रॉपर तुम्हाला आपल्या फोटोपर्यंत सेट करायचे आहे. आता मित्रांनो पुढे तुम्हाला डायरेक्ट कुठे यायचं आहे बघू शकता. आपली जी काही 21 सेकंदाच्या जरा पुढची एक बीट आहे बघू शकता, ज्याला आपण कुठलं ॲनिमेशन ट्रेन 2चं ॲनिमेशन काहीतरी दिलं आहे कॉम्बोमधनं. सिंपली त्या ॲनिमेशनच्या बरोबर खालच्या फोटोवरती तुम्हाला यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला बरोबर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. स्प्लिटला सिलेक्ट केल्यानंतर यामधनं मित्रांनो आता तुम्हाला एकच मिनिटं जी काही स्प्लिटची कॅटेगरी आहे इथं मी सिलेक्ट करतो. स्प्लिटला सिलेक्ट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला ते ट्राय मिरर लेअरचा इफेक्ट आहे. सिंपली हा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टची जी काही लेंथ आहे ते मित्रांनो तुम्हाला आपल्या 22 सेकंदावरची जी काही बीट आहे पुढची म्हणजे पुढचा जो काही फोटो आहे तिथपर्यंत तुम्हाला ठेवायचा आहे. नंतर इफेक्टला सिलेक्ट करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. फिल्टर एकदम 0 करायचं आहे आणि जे काही व्हर्टिकल असणार आहे ते तुमच्या फोटोच्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला सेट करायचं आहे. आता मित्रांनो ओकेवरती क्लिक करून ऑब्जेक्टवरती क्लिक करा आणि ऑल व्हिडिओवरती सेट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे एकदम सेम टू सेम इथं तुमचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट अप्लाय होऊन जाणार आहे. तर मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा एकदम सेम टू सेम व्हिडिओ आपला तयार झाला आहे. आता व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी या प्रकारचे सेटिंग तुम्ही ठेवू शकताय आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून मित्रांनो या प्रकारचे जबरदस्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू